जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक, घालू देवाचीच भार, देव सुखाचा सागर, राहो जवळी देवापाशी, हाता जडवळी पायाची, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक, तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक, विठ्ठल विमातील निवासाय पंढरपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो. ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला गीते भक्तालो, सेवेला गीते भक्तालो, सेवेला गीते संतांच्या संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्ती लोकितो येण समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारवृत्तं नमामि जोगं शिरसा कुर्वन्तं. देवो ये रंगा, देवो ये, देवो ये रंगा, देवो ये, देवो ये रंगा, देवो
देवाची या कामा देव देत विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारे भोग. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकोबाराय यांचा 5 चरणाचा. भगवंताच्या गावाला का जावं, तिथे गेल्यानंतर देवाजवळ काय मागावं, देवाला काय सांगावं, अशा आशयाचा अतिशय गोड अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा. पवित्र अशा या मासामध्ये ऋषी पंचमीनिमित्त भूवैकुंठ पंढरपूर या नगरीमध्ये चंद्रभागे मातेच्या कुशीमध्ये ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण संकीर्तन सप्ताह आमचे परम आदरणीय पूजनीय हरिभक्त पारायण गुरुबंधू वाल्मिकी महाराज सुरायकर अर्थात मुक्ताईनगर यांनी असं गोड नियोजन केलेलं आहे. हे सप्ताहाचं 3रं वर्ष आहे. किंवा म्हणा सप्ताहाला दृष्ट लागावी असं महाराजांचं कुशल असं नेतृत्व आहे. कारण हे गोष्टी सर्वांना साधत नसतात. आमच्यासारख्यानं जर केलं ते छोटे माणूस सांगत असतात काहीचं नियोजनबद्ध काम असते आणि काहीचं नियोजनबद्ध असते. त्यातले आम्ही आहे. आमच्या वाल्मिक महाराजांचं नियोजनबद्ध काम आहे, नियोजनबद्ध नाही. कारण जेवणामध्ये जे पदार्थ पाहिजे तेच पाहिजे आणि असं भागवायचं नाही. पोट भरून महाराज बासुंदी 250 रुपये किलो आहे म्हणून कमी वाढायचे नाही. पोट भरून पाणी प्यायचं नाही, भरपूर बासुंदी म्हणजे सर्व पदार्थ. मी त्यांचं या वर्षापासून बघत नाही. श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी देखील आदरणीय महाराजांनी दरवर्षी प्रोग्राम करतात. त्या ठिकाणी गाथापारायणाचा योग असतो. त्या ठिकाणी देखील आमचे हरिभक्त पारायण आचार्य अभयदादा अधिक प्रेमाने तन मन धनाने सुंदर अशी ते सेवा करतात. करायची म्हणून करायची नाही आणि इतकं प्रेमानं करणारं आणि वारकरी आचार्य आपल्याला कधी सापडणार नाही. महाराजांना सापडला फार मोठा आनंद आहे. त्याचप्रमाणे सर्व माता भगिनी चांगल्या प्रकारे प्रेमानं स्वयंपाक करतात. आमच्या आशाताई सर्व त्यांची टीम असेल, सर्वांचं नाव मला माहिती नाही. असे महाराजांनी मनामध्ये धरलं आणि श्री क्षेत्र मुक्ताईनगरला पहिला कार्यक्रम झाला. नंतर महाराजांच्या मनामध्ये आलं की आपण आणि खरं म्हणजे असं ऐकलेलं आहे जे प्रचारक असतात धर्मप्रचारक त्यांनी कधी निष्क्रिय राहू नये, काहीतरी करत राहावं. आता आपल्याला समजा नाही जमत ते, परंतु महाराजांना चांगल्या प्रकारे आदिशक्ती मुक्ताच्या कृपेने सद्गुरू मोठे बाबा सद्गुरू नथुसिंग बाबाच्या कृपेने चांगला त्यांच्या आठवटीला आलेला आहे. बहुसंख्येने या ठिकाणी मंडळी आलेली आहे. भंडारा डोंगरावर देखील चांगल्या प्रकारे कार्यक्रम होत असतो. तर यावर्षी त्याने परत संकल्प केला देवाच्या गावाला, ज्ञानोबरायांच्या गावाला आणि तुकोबरायांच्या गावाला वर्षातून 3 कार्यक्रम आपल्या सर्व लोकांना घेऊन करुणी चिंतन करवावे आणि चिंतन करतात आणि सर्वांकडून करून घेतात असं गोड महाराजांचं मार्गदर्शन आहे. पंढरपूर नगरीमध्ये काही लोकांना वाटत असेल या ठिकाणी विठ्ठल नामजप व्हायला पाहिजे, ज्ञानेश्वरी पारायण महाराजांनी कसं काय आयोजन केलं. परंतु हे वर्ष जे आहे संप्रदायाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे. भगवान श्री ज्ञानोबारायांना जन्म घेऊन 750 वर्ष या वर्षी झालेले आहेत. अतिशय दिमागामध्ये श्री क्षेत्र आळंदी या नगरीमध्ये 22 कोटीचा 22 किलोचा सुवर्णाचा कळस ज्ञानोबारायांच्या मंदिरावरती गेल्या 15 दिवसापूर्वी बसवलेला आहे. म्हणून हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून महाराजांना असं वाटलं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण गुरुवारी महाराजांनी काही सांगितलं हा असा अपूर्व योग आहे. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी इथंच आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचायचं असं अपूर्व योग महाराजांनी आणलेला आहे. म्हणून महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराज म्हटले महाराजजी तुम्ही दरवर्षी आमच्या कार्यक्रमाला पाहिजे. मी तसं सद्भाग्य समजतो, तसं मी काही देऊन पारायण करू शकत नाही कारण मी काही वेळा जिज्ञासू नाही.
परंतु त्यांच्या माध्यमातून मी का पळेन निराळा ऐसा तांडवनी सोहळा तुका म्हणे काय प्रमाण तुका तेथे असे वे दुबळा आले या कपाळा थोडे भाऊ थोडीफार सेवा माझ्या देखील वाटायला महाराजांच्या निमित्तानं आलेली आहे. महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेसाठी फार मोठी मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय पूजनीय गुरुवर्य बाबांचं एकच जोगोबरायांच्या चरणामध्ये वर्णन करीन. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जडी जसे. बाबा संसारामधून आहे दिसायला, परंतु संसारामध्ये असून नसल्यासारखे आहे. कारण आम्ही त्यांना नेहमी बघतो संसारातल्या कुठल्याच गोष्टी नाही. साधनेविषयी मला हे साधना करायची आहे, मला ते साधना करायची आहे. 1 वर्षभर अखंड संपूर्ण कार्यक्रमावर पाणी म्हणजे संकल्प सोडला, तुलसीपत्र घरावरती ठेवलं आणि आईसाहेब आणि गुरुवारी बाबा 1 वर्षभर वाद्यवारीला आनंदीला शुद्धवारीला मोबाईल पण तेव्हा प्रत्येकाला विनंती. शुद्धवारीला पंढरपूरला काही कुठल्या प्रकारचं विघ्न न येता नामामध्ये केशवराजा केला नेमकार रे माझा देवा मी करतो, परंतु पूर्ण करणं काम तुझं आहे. आणि भगवंताने त्यांच्याकडून 1 वर्षभर अखंड वारी करून घेतली. मागे मला वाटते 2-5 वर्षापूर्वी मा नर्मदेची परिक्रमा 4000 किलोमीटर दोघांनी सोबत केली. आणि परत म्हटले महाराजजी मला म्हटले रांगे महाराज तुम्ही ब्रज परिक्रमा केलेली आहे, अर्थात वृंदावनला ब्रज म्हणतात. त्या ब्रज परिक्रमा तुम्ही केलेली आमची करायची इच्छा आहे, आमच्यासोबत चालाल काय? म्हटलं बाबा माझं भाग्य. मग बाबासोबत गेलो. जवळपास 15 दिवस ते देखील परिक्रमा बघा चप्पल नाही. म्हटलं आपल्या चप्पल घालायची नाही. आईसाहेबाच्या पायाला एवढे फळे आले होते आणि प्रचंड ऊन तापत होतं. तो सिमेंटचा रोड, कापलेला डांबरचा रोड. परंतु अशी खडतर साधना बाबांच्या जीवनामध्ये आहे. बाबा देखील वास्तविक माझ्या कीर्तनात बाबांनी यावं अशी माझी काही पात्रता नाही आहे की नाही. बाबा देखील या ठिकाणी उपलब्ध आलेले आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तपरायण मृदंग सम्राट बाबांनी वर्णन केलेलं आहे. पांडुरंग महाराज त्यांचं नाव देखील पांडुरंग आहे. आणि या पांडुरंगाच्या नगरीमध्ये महाराजांनी 7 दिवस सेवा दिलेली आहे. आदरणीय खानदेश वैभव आमचे असणारे तरुण तळपदार आमचे प्रेममूर्ती हे वस्तुस्थिती आहे. बरोबर आमचे ताराचंदजी महाराज अतिशय विद्वान आहे. कीर्तन महाराजांचं मला एवढं आवडते. जे काही मोजके 5-7 लोक मला माझ्या अंतःकरणामध्ये आहे, त्यामध्ये गुरुवारी आमचे ताराचंद महाराजांचं माझ्या अंतःकरणात नाव आहे. ते देखील सुंदर अशी काल त्यांची सेवा झालेली आहे. सिंदखेड राजावरून आमचे त्रिमूर्ती आदरणीय हरिभक्तपरायण शिवाजी महाराज देखील भंडारा डोंगरावर देखील आले होते. याही वर्षी त्यांची 7 दिवस सेवा आहे, कीर्तन सेवा आहे, ते आलेले आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण विश्वनाथजी महाराज उगले, पांगरी उगले हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. महाराजांवर त्यांचं अतिशय प्रेम आहे. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण वैद्य एक पंढरीराव कुठल्याही आजारावरती अतिशय सुंदर असा रामबाण उपाय महाराज देत असतात. गुरुवारी महाराज देखील या ठिकाणी आलेले आहेत. सर्व थोर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आमचे रोहित महाराज आहेत, आमचे राकेश महाराज उर्फ विठ्ठल महाराज, मयूर महाराज देखील आलेले आहेत, आकाश महाराज आहेत, आदरणीय अनिलजी महाराज आहेत. सर्व तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या सप्ताहामध्ये जे काही अन्नदान करणारे मंडळी असतील त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण या ठिकाणी आल्यानंतर खरं हे प्रमाण पंढरपूर करताय, परंतु लोक गावाकडे वापरतात. तेथे एक शीतली तिजलिया अन्न होय कोटी गुळाचे उदर. जगद्गुरु तुकोबा देखील सांगतात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे पुरास विचारे व्यत करी. खरा उपयोग त्याचा देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. दान कोण्या ठिकाणी द्यावं भगवद्गीतेमध्ये सांगतात. त्याला देश योग्य असावा, पात्र योग्य असावं, काळ योग्य असावा. आणि हे सर्व या ठिकाणी मिळून आलेले आहे. म्हणून आपलं सद्भाग्य आहे. आपल्याला जेवढी होईल तेवढी आदरणीय महाराजांना सेवा द्यायची आहे. कारण महाराजांनी सकाळी सांगितलेलं आहे जवळपास 300 लोक या ठिकाणी आलेले आहेत, थांबलेले आहेत. याचा खर्च किती येत असेल हे त्यांना माहीत. रात्रभर झोप येत नसेल. कारण इतकं आता भाडं भरायचं रूमचं, हे गाडीचं वगैरे पेट्रोल डिझेल आणि किराणा एवढा महाग आहे. आणि सर्वांना ते थोडंसं आपल्या पद्धतीनं सेवा देत असतात. आमचे अभयदादा ते सर्वांना. आणि सर्वांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. कारण लग्नामध्ये आपण जर किती जरी खर्च केला, जगद्गुरु तुकोबांना सुंदर असं प्रमाण आहे. प्रपंच नव्हे देऊळ नव्हे घर, प्रपंच परोपकार. प्रपंचामध्ये आपण लाख रुपयाची जरी पंगत दिली बफे पार्टीची, पुण्य मिळेल की नाही सांगता येत नाही. तर या ठिकाणी तुम्ही
थोडी तरी सेवा केली वाया जाणार नाही. विठ्ठला विठ्ठला. अतिशय चांगलं गुरुवारी आमची वाल्मिकी महाराज चांगलं नियोजन करत असतात. त्यांच्या चरणी नतमस्तक करतो. त्याप्रमाणे चातुर्मासमध्ये जे काही मंडळी असते त्यांच्या चरणी त्यांच्या साधनेला आमच्या त्या ताई आहेत ते म्हणतात महाराज नेहमी नेहमी त्यांचं काय वर्णन करतात, मला काय त्यांच्यापासून मिळत नाही. परंतु आपण करत नाही, जे करतात त्यांच्याविषयी थोडं 2 शब्द बोलले पाहिजे. त्यांचं जवळपास 75च्या वरती वय आहे, 3ऱ्या मजल्यावरती राहायला आहे. सारखं दिवसातून 5-7 चक्रा मारणे, प्रदक्षिणा, दर्शन, पांडुरंगाचं आणि चंद्रभागेचं स्नान, चंद्रशेखर गुरुवारी चंद्रशेखर महाराजांचा पाठ, घाटाचा पाठ, त्याचप्रमाणे गुरुवारी चैतन्य महाराजांचा, गुरुवारी राऊत महाराजांचा सर्व करायचं. त्या ठिकाणी पारायणाला पण यायचं. तिथं ज्या ठिकाणी मी मुक्कामाला आहे हरिभक्त पारायण आदरणीय वैराग्यमूर्ती सुरेंद्र महाराज निंबोळकर हे 200 साधकांना सुंदर प्रकारे अशी मदत देतात. महाराजांनी स्वतःची पूर्ण प्रॉपर्टी विकली नागपुरातली, या ठिकाणी घर घेतलं आणि मागे त्यांना फार मोठा दुर्धर आजार झाला. म्हटले भगवंतांनी आपल्याला या आजारातून वाचवलं. तुका म्हणे आता पूर्ण उपकारा पुरता काहीतरी आपल्या जीवनामध्ये सेवा घडावी म्हणून त्यांनी या ठिकाणी सुंदर असं घर निर्माण केलेलं आहे, मठ निर्माण केलेलं आहे. 200 साधकांना अशा चांगल्या प्रकारे उत्तम माधुकरी देतात. आमच्या लक्ष्मीताई, आमच्या सुनंदाताई, विजूताई त्या ठिकाणी परत स्वयंपाक, इतक्या लोकांना स्वयंपाक करतात. सर्व करून एवढी साधना करतात. आमचे आदरणीय बळे बाबा आहेत. हे सर्व या ठिकाणी आल्यानंतर मला पाठीमागची आठवण झालेली आहे. गुरुवर्य परमपूजनीय वैकुंठवासी यादव महाराज आडवेकर गुरुवर्य महाराज या ठिकाणी बसलेले असायचे. मी प्रत्येक वारीला एकही वारी सोडली नाही, महाराजांच्या दर्शनाला यायचो आणि महाराजांचा असा गोड स्वभाव होता. भाऊ या बसावं. ते सकाळी काम धंदे केले काम त्यामुळे दिवसभर फोन येऊ लागले. एक दिवस मुक्ताईच्या वारीमध्ये आम्ही एका ठिकाणी बसलो. गोपाळ महाराजांच्या आमच्या गावाकडचे. म्हटलं महाराज तुमचं नाव शिवशंकर का ठेवलं? म्हटलं आमच्या आईला विचारलं होतं लहानपणी. आईनं सांगितलं तुझा जन्म हरताली केला आणि सोमवारी झालेला आहे म्हणून तुझं नाव शिवशंकर ठेवलं. असं आईनं सांगितलं लहानपणी. ते मी त्यांना सहज विषय सांगितला की हरतालिका आणि सोमवारी माझा जन्म झाल्यामुळे आईने शिवशंकर नाव ठेवलं. त्याने ते डोक्यात ठेवलं. आज सकाळी मी झोपेला 5 वाजता फोन आला. महाराज अभिष्ट चिंतनाचा शुभेच्छा. म्हणजे कोणाचा अभिष्ट चिंतन? तुमचं अभिष्ट चिंतन आहे. असं मग दिवसभर सारखं लोकांनी मला अभिनंदन मला काही असं आवडत नाही ते, पण असा सुंदर असा योग आहे. महाराजांनी माझ्याकडे ज्ञानेश्वरीची सेवा दिलेली आहे पारायणाची. मी माझं सद्भाग्य समजतो. थोडी तेवढं चांगल्या प्रकारे मी पारायण करण्याचा प्रयत्न करतो. तरी देखील काही मंडळींना काही त्रुटी वाटत असेल त्यांना क्षमा मागतो, आहे की नाही. परत बदल करू. आनंदीला ज्ञानेश्वरी पारायणाचं नियोजन मे महिन्यामध्ये आहे. त्या ठिकाणी सर्व मंडळी तुम्ही येत असतात. भुसावळहून अनेक मंडळी आलेले आहेत. महाराजांचं जन्मगाव सुराय, तालुका जिल्हा धुळे, तालुका सिंदखेडा या ठिकाणून बरेच मंडळी आलेले आहेत. आणि महाराजांवरती प्रेम करणारे अनेक हजारो मंडळी आहेत. त्यापैकी भुसावळचे आहेत, नावीचे आहेत, सांगवीचे आहेत. भुसावळचे आमचे हरिभक्त परायण गुरुबंधू तरुण तळपदार, युवा नेतृत्व दौऱ्याचे सर्व भानुदास महाराज पाटील ते देखील काल फोन केला होता. महाराज या ना. म्हटले मला कीर्तन आहे जोपूरला, मला येणं शक्य नाही. त्यांची पंक्ती देखील 10,000 रुपये त्यांनी पाठवलेले आहेत. असं त्यांच्या मातोश्री आलेले आहेत. सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. तुम्ही आम्ही मानपूरचे देखील अनेक मंडळी आलेले आहेत. महाराजांवरती प्रेम करणारे खूप मंडळी आहेत. त्याचप्रमाणे वारीमध्ये आमचे हरिभक्त परायण मुरलीधरचे राजूर जिल्हा बुलढाणा त्यांनी फक्त पत्रिका या पालकला लावलेली बघितली. ते वाल्मिक महाराजांचं नियोजन आहे. आणि आम्ही मुक्ताईनगर ते पंढरपूर यावर्षी पूर्ण पायी होतो. आणि त्यांचं माझं त्यावेळेस फार प्रेम बसलं. माझं नाव बघितलं, वाल्मिक महाराजांचं नाव बघितलं. मला फोन केला. म्हटले महाराजजी तुला पंढरपूरला कार्यक्रमाला यायचं आहे, जमल का? म्हटलं कार्यक्रम तुमचा आहे, जमणार का? नाही ते देखील या ठिकाणी आलेले आहे. सर्व मंडळी तुम्ही आम्ही केळी वेळी गधा मोडी आनंदे संकल्पित वेळेमध्ये आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती थोडीफार सेवा करायची आहे. काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये, काही ठिकाणी बोलावलं तरच जावं
आणि काही ठिकाणी नाही बोलावलं तरी गेल्याशिवाय राहू नये. विठ्ठला विठ्ठला. काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये. का म्हटले भाऊसाहेब निवडून आलेले आहेत, चला मोठी पार्टी करायची आहे आणि चला मोठ्या धाब्यावरती राहून आपल्याला पार्टीला जायचं आहे, मुळीच जाऊ नका. पत्ते खेळायला जायचं आहे, मुळीच जाऊ नका. बोलावलं तरी जाऊ नये. असं अनेक ठिकाण आहेत. दारू प्यायला बोलावलं तरी जाऊ नये. काही ठिकाणी असे आहे बोलावलं तरच जावं. यज्ञाला बोलावलं तर जावं, लग्नाला बोलावलं तर जावं. बोलावलं तर नाही जर आपण गेलो तर कशी फजिती आपल्याला सर्वांना माहिती आहे. आदरणीय मला कथाकार आहे. श्रीमद भागवतामध्ये अशी एक कथा गोळ आलेली आहे. पार्वती मातेची आणि दक्ष प्रजापतींची देवांची फार मोठी सभा भरलेली आहे. सर्व देव त्या ठिकाणी आलेले आहे आणि सिंहासनावरती भगवान शंकर, विष्णू आणि ब्रह्मदेव बसले होते. खाली सर्व देव बसले होते आणि दक्ष प्रजापती पाठीमागून आलेले आहेत. आल्यानंतर संपूर्ण देव उठून उभे राहिलेले आहेत. त्यामध्ये ब्रह्मदेव, भगवान शिवजी आणि भगवान विष्णू हे काही उठून उभे राहिले नाही. दक्ष प्रजापतीने बघितलं संपूर्ण देव उठून उभे राहिले, हे का उभे राहिले नाही. माणसाचं असं आहे, सर्वांनी जर दर्शन घेतलं, एकाने जर घेतलं नसलं तर आनंद मिळत नाही. यांनी कोण घेतलं? यांच्या मनात माझ्याबद्दल काय आहे, याने का घेतलं नसेल का तर त्यांच्या मनामध्ये असं चालत असते आणि दक्ष प्रजापतीच्या मनात असं वाटत होतं, हे का उठले नाही. जाऊ द्या म्हणे. विष्णू उठले नाही, ते जगाचे चालक मालक ब्रह्मांड नाही परमात्मा आहे, जाऊ द्या ते मोठे आहेत. नाही उठले आपण छोटे आहेत. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव उठले नाही, ते माझे वडील आहेत, माझे पिताजी आहेत, नाही उठले काही हरकत नाही. परंतु हा शिवजी का उठला नसेल. हा तर माझा जावई आहे, त्याने उठायला पाहिजे होतं. अंतःकरणामध्ये सारखा राग होता, चलत होतं. त्याने असं केलं. फार मोठं असं नियोजन केलेलं आहे. मुद्दामून शंकरजीला काहीतरी ज्यांना अद्दल घडवली पाहिजे असं भव्य यज्ञाचं असं नियोजन केलेलं आहे. संपूर्ण देवाला निमंत्रित केलेलं आहे. फक्त शिवजीला पत्रिका यज्ञाची अजिबात दिली नाही. आपली जी मुलगी पार्वती तिला देखील पत्रिका दिलेली नाही. आणि काही देव देखील असे पडलेले असतात. त्या हिमालयातून संपूर्ण त्यांचे विमानं यायचे आणि त्यांच्या पार्वती मैयाची काही मैत्रिणी म्हटले, हे पार्वती तुला माहीत नाही काय. म्हणजे काय, तुझ्या वडिलाकडे फार मोठा यज्ञ चालू आहे, तू गेली नाही काय. नाही म्हणे आम्हाला माहिती नाही. हो म्हणे त्याचं काय माहिती, वडिलाकडे सांगितलं काय, कदाचित नशीन आठवण राहिली, एखाद्या वेळेस होते असं. जवळचा माणूस कदाचित वगळला जातो, तर म्हणे वडिलाकडे कशाला निमंत्रण पाहिजे. आणि त्यांनी भगवान शिवजीला विनंती केली पार्वती मैयाने, अहो तुमच्या सासऱ्याबाकडे माता भगिनी मला हुशार असतात. माझ्या वडिलाकडे फार मोठं भव्य आयोजन असं म्हटलं नाही, तुमच्या सासऱ्याकडे फार मोठं यज्ञाचं आयोजन आहे, तुम्हाला माहिती नाही काय. नाही म्हटले मला माहिती नाही. नाही म्हणे आपण गेलं पाहिजे. आपण जर गेलो त्या ठिकाणी सर्वांची भेट होईल, तुमच्या वडिलाला बरं वाटेल. नाही म्हणे आपल्याला सांगितलं नाही, पत्रिका दिली नाही. कारण भगवान शंकराला माहीत होतं अशी अशी घटना घडलेली आहे आणि मुद्दामून पुढेपणा म्हणून माझं असं केलेलं आहे. आणि पार्वती म्हणे मैया म्हणे मी गेली पाहिजे. भगवान शिवजी म्हटले मी येऊ शकत नाही, तुझी इच्छा असेल तर जा, मी तुझ्यासोबत 2-3 अधिकारी सोबत तिथे दिलेले आहेत, जा म्हणे पार्वतीला घेऊन जा. आणि पार्वती मैया त्या यज्ञाला हरिद्वारला कंठच्या नगरीमध्ये गेलेली आहे. भव्य असं आयोजन त्या यज्ञाचं चालू आहे. संपूर्ण देव ठिकाणी आलेले आहे. आणि प्रत्येक वेळेस पार्वती मैया गेल्यानंतर संपूर्ण बहिणीला वडिलांना आईला खूप आनंद व्हायचा. माझी पार्वती आली. या वेळेस देखील फार मोठं वाईट वाटलं. पार्वती मैया गेल्यानंतर सर्व बहिणींनी तिच्याकडे पाठ फिरवलेली आहे. वडिलांनी अजिबात डोकून बघितलं नाही. आई घरामध्ये निघून गेलेली आहे. पार्वती मैयाला वाटलं आपण आलो, आपला आधार त्याला जाऊ दे, आपल्याशी कोणी बोलायला देखील तयार नाही. आपण फार मोठी गलती केली, चूक केली. आपले पती दारात नाही म्हणत होते, पण आपण आलेलं आहे. वाईट वाटलं. किंबहुना आधारात तिथे तर केलंच नाही, परंतु सर्व त्या ठिकाणी पार्वती मैयाला छळायला लागलेले आहेत. बघा म्हणे दोघांची मुलगी आलेली आहे. भूते वेता नाथती हर्षयुक्त महापती. तिचा बघ नवरा स्मशानेश्वा क्रीडा. स्मशानामध्ये राहतो अशा नाही ते बोलायला लागल्या. पार्वती मैयाची निंदा करू लागलेली आहे. पार्वती मैयाचा अपमान केला. पार्वती मैयाला अजिबात वाईट वाटलं नाही. परंतु माझे पतिराज कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रारम सदा वसंतम हृदयारविंदे तवं भवामि सहितं नमामि. माझे पतिराज करुणामूर्ती आहे. कर्पूर गौरम करुणावतारम, करुणेचा अवतार आहे. शिवजीची निंदा केलेली पार्वती मैयाला सहन झाले नाही. आणि पार्वती मैयाने ज्या यज्ञ चालू होता त्या यज्ञामध्ये आपलं संपूर्ण शरीर अर्पण केलेलं आहे.
हे सांगायचं तात्पर्य. काही ठिकाणी बोलावलं तर जावं, काही ठिकाणी नाही बोलावलं तर जाऊ नये. आणि काही ठिकाणी असे आहे की बोलावलं जरी नाही तो कामाने ते पाचारी जावे, दंत धरणी भावे, दंत धरणी भावे, तुका म्हणे जावे, पाचारी जावे, दंत धरणी भावे. संत चरणी भावे गावया. संतांच्या गावाला, देवाच्या गावाला जर नाही बोलवलं तरी गेल्याशिवाय राहू नये. काही साधक जगद्गुरु तुकोबारायाकडे आलेले आहे. जगद्गुरु तुकोबारायाकडे आल्यानंतर तुकोबारायाने त्यांनी प्रार्थना केलेली आहे. श्री संतांची माझ्या नावरी साष्टांग हे करी दंडवत. जगद्गुरु तुकोबारायाने तर साधकांनी दंडवत घातलेले आहे, काही संसारिक माणसांनी. आणि त्यांनी विचारलं, तुकोबाराय आम्ही तापत्रय आणि तापलेलो आहोत, आम्ही संसारी जीव आहोत, संसाराच्या तापे तापल होया. तुकोबारायांकडे त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आमच्या जीवाला विश्रांती विसावा मिळण्याकरता आम्ही काय करावं. तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, तापत्रय तापलेल्या जीवाला विश्रांती मिळण्याकरता विसावा मिळण्याकरता एकच ठिकाण आहे. कोणतं ठिकाण? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या जन्मात देवाची विश्रांती पाहिजे काय? तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जा म्हटले नाही, जाओ देवाची या गावा. कारण महाराजांनी सांगितलं, आदरणीय कारंजन महाराजांनी, की पंढरीची वारी जवळ आल्यानंतर कीर्तनकार मंडळी सांगत असतात, पंढरीची दारी आले नो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. आणि लोक श्रद्धेने ऐकल्याबरोबर म्हटले नाही, महाराजांनी सांगितलं पंढरपूरला गेलं पाहिजे. लगेच तिकीट बुकिंग करतात, पंढरपूरला येतात. कीर्तन वगैरे श्रवण केल्यानंतर लगेच महाराजांना फोन करतात की ज्यांच्यामुळे एवढा मोठा दुर्मिळ वारीचा घडलेला आहे त्यांना फोन करावं. महाराज तुम्ही कोण्या मठामध्ये आहे? झेंडूजी महाराजच्या मठामध्ये आहे, मुक्ताई मठामध्ये आहे, जोग महाराज संस्थेमध्ये आहे. कुठे आहे?
नाही म्हणे मी न्हावीला कीर्तन करू राहिलो. गावामध्ये भाग तुम्ही तर जा म्हटले पंढरपूरला. नाही म्हणे जाऊ नाही म्हटले मी. पंढरीची जाणे तुम्ही जा, आम्ही काही कीर्तन करतो. तुम्ही तसं तर बोला म्हटलं नाही, तुम्ही जा. जाऊ देवाच्या गावा, मी तुमच्या सोबत येतो. की नाही, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा. परमात्मा या जीवाला तापत्रयाने तापलेल्या जीवाला, संसारिक जीवाला विसावा देतो. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा. पंढरी विसावा देवाच्या गावाला गेल्यानंतर विसावा मिळतो. त्याचप्रमाणे संतांच्या गावाला जर आपण गेलो, जाची तरी जाई संताची गावा, होईल विसावा तेथे म्हणा. संतांच्या गावाला, देवाच्या गावाला जीवाला विश्रांती मिळते. तुकोबारा म्हणतात जाऊ देवाच्या गावा, परंतु तुकोबाराने या ठिकाणी नाव घेतलं नाही, कोण्या गावाला जाऊ. त्याचा आधार आपल्या दुसऱ्या संतांच्या प्रमाणामध्ये मिळेल. जम्बोया दीपा माझी पंढरपूर तुकोबारांनी अभंगामध्ये नाव घेतले जाऊ देवाची गावा, परंतु नामदेवरायांच्या अभंगात सांगितलेले आहे जम्बुया दीपा माझी एक पंढरपूर गाव. 7 दीप आहेत. 7 दीपापैकी जम्बूद्वीप, त्यामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर. हे माती एक एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर. तुकोबारा म्हणतात बाबा पंढरपूरला जाऊ, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. विसावा मिळण्याचं ठिकाण श्री क्षेत्र पंढरपूर आहे. तसं पंढरीचं अनेक वर्णन अनेक संतांनी केलेले आहे. आपण शेवटी बघू. देव देईल विसावा, पाठीमागे जन्ममरणाची लागलेली एरझार आहे, त्याला विसावा मिळण्याकरता एकच ठिकाण आहे पंढरपूर. जाऊ देवाची गावा, पुनरपि जननाम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम कीर्तम सारे सर्वदुःखारे कृपया पाये पाये. भज गोविंदम गोडमते. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित. किंवा नदीची धाव, नदीला विसावा केव्हा मिळतो? तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या होरवी.
तिचं धावणं संपते, तिचा प्रवास संपतो आणि तिला विसावा मिळतो. तद्वती आजीवाला विसावा, पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे जे लागलेले चक्र पाठीमागे आहे, हे जन्म मरणाचं चक्र थांबण्याकरता, विसावा मिळण्याकरता तुकोबरांचा धाव देवाची आगावा, देव देव विसावा. गाव तुकोबर आहे, पंढरपूरला गेल्यानंतर परमात्मा विसावा देतो, विसावा जीवनामध्ये मिळतो. आणि तिथे गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतल्यानंतर देवाला काय सांगावं, तुकोबर अभंगाच्या दुसऱ्या देवाचा देवा सांगू सुख दुःख देव निवारे मुख. तुकोबाराच्या साधकाला सांगतात, बाबा रे, देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाला आपलं सुख दुःख सांगावं. संसारामध्ये जे काही संसाराच्या तापे तापलं मी देवाला आपलं सुख दुःख सांगावं. किंवा तुकोबारांचं दुसरं एक चरण आहे, मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. आपल्या जीवनामध्ये काही जे सुख दुःख असेल, काही हितबुद्धी असेल, बुध बोलावे संतांचे, संतांना किंवा देवाला आपलं जे सुख दुःख जे काही गुज आहे ते बोलावं. तुकोबारा म्हणतात, देवा सांगू सुख दुःख, कारण माझ्या जीवनामध्ये जे जे काही सुखाचे दुःखाचे प्रसंग आले असतील ते फक्त प्रगट केले, ते जनासमोर नाही, बाकी लोकांकडे नाही, देवाकडे प्रगट केलेले आहे. देवा सांगू सुख दुःख. अनेक जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये प्रसंग आलेले आहेत. पुण्याच्या जवळ शिवबा कासार गावाला राहत होते आणि प्रसिद्ध असं तुकोबारांच्या चरित्रामध्ये आलेली घटना आहे, ती उदाहरण आहे. शिवबा कासार जगद्गुरु तुकोबारांच्या आसपास पुण्याच्या जवळ कुठेही कीर्तन असलं तर शिवबा कासारे जायचे. आपल्या घरचे सर्व उद्योग धंदे सोडून त्यांना गेल्यामुळे त्यांच्या पत्नीला वाईट वाटायचं. पत्नीमध्ये म्हणजे संसारामध्ये पत्नी आणि पती दोन्ही जर सारखे असले, ज्याप्रमाणे एखादा रथ आहे, रथाने दोन्ही चाकं सारखे असले तर रथ सारखा चालेल, आणि कमी जास्त असले तर तद्वत संसारामध्ये पत्नीला जेवढी आवड आहे तेवढी पत्नीला देखील पाहिजे. म्हणून ते शिवबा कासारांना जगद्गुरु तुकोबाविषयी फार मोठं प्रेम होतं, परंतु त्यांच्या पत्नीला आवडत नव्हतं. ते सारखे तुकोबारांच्या कीर्तनाला चाकणला काय कुठल्याही परिसरामध्ये जायचे तुकोबारांच्या कीर्तना करता, आणि त्यांना वाईट वाटायचं. म्हणते माझ्या मालकाने खोळ मोडली पाहिजे. मग काय करावं? एकदा तुकोबारांचं कीर्तन लोहगावी होतं. लोहगावला कीर्तन वगैरे झालेलं आहे आणि तुकोबारा मंदिरामध्ये, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये मुक्कामाला थांबलेले आहे. थांबल्यानंतर शिवबा कासाराच्या पत्नीनं सांगितलं, हो तुम्ही तुकोबारांची एवढी सेवा करता, माझी देखील काहीतरी अधिकार आहे, मला देखील काहीतरी संतांची सेवा जीवनामध्ये घडावी असं माझं मानस आहे. साधूची नकळे दुर्जनाची बुद्धी, दुर्जनाच्या अंतःकरणामध्ये काय साधूला काय माहीत. हो म्हणजे चांगलं आहे, मी तर तुकोबारांची दररोज सेवा करतो, परंतु तुझ्या मनामध्ये एवढा चांगला संकल्प आला, फार मोठा आनंद आहे. आणि तुकोबारांना मंदिरामध्ये बोलायला तुको आपले शिवबा कासार गेलेले आहे. तिने सांगितलं, सकाळी आपल्याकडे आंघोळीला तुकोबारांना घेऊन या, आपण त्यांचं चांगल्या प्रकारे स्नान करू आणि सकाळी सकाळी जवळपास 4-4:30ला
तुकोबारायांना बोलायकरता शिवबा कासार गेलेले आहे. हो, माझ्या पत्नीची फार मोठी इच्छा आहे की काय माझ्या घरी काहीतरी सेवा करावी. तुम्ही आता दिवाळीचा पिरियड आहे, तुम्ही माझ्याकडे स्नानाला चला. आणि तुकोबा सहज मंदिरामधून त्या ठिकाणी घरी आलेले आहे. तिच्या मनामध्ये एवढं कपट, एवढं वाईट भाव असेल तुकोबारांना देखील कल्पना नाही. आणि तिचे जे पतिराज आहे शिवबा कासार त्याच्या देखील मनामध्ये नाही. कडक कसं एकदम उकडतं पाणी, गरम पाणी असं केलेलं आहे. तुकोबाराय नाणीमध्ये, त्या काळात बाथरूम नसतील, नाणीमध्ये स्नानाला बसल्यानंतर असं उकडतं पाणी तुकोबारायांच्या अंगावरती शिवबा कासारांच्या पत्नीनं ओतलेलं आहे. परंतु तुकोबाराय शिवबा कासारांना आणि त्याच्या पत्नीला एक शब्द बोलले नाही. तुकोबारायांनी धावा केला परमात्म्याचा. जड माझी काय जागरे केशवा माय बापा, जागरे केशवा माय बापा. जड माझी जळे माझी काया लागला ओढवा, धावरे केशवा माय बापा. जळ नाही, जळ म्हणजे उलटं व्हायचं आता. जळे माझी काया लागला ओढवा पांडुरंगा, हे विठ्ठला माझी शरीर हे जळत आहे. पेटली सकळ कांती रोमावळी, दहने होळी होती देव. तू कोण म्हणतात तू देवा, तू धावत ये आणि मला हे जे वेदना होत आहे त्याचं निवारण कर. म्हणजे तुकोबारायांच्या जीवनामध्ये जे काही सुख दुःखाचे प्रसंग आलेले आहेत, देवा सांग सुख दुःख किंवा देव निवारेल भोग. मंबाजी गोसाव्यांनी तुकोबारायांना कितीतरी काठीनं मारलं होतं. तुकोबारायांनी कोणाकडे दावा केला नाही. जे आपलं अंतःकरणातील काही दुःख आहे ते तुकोबारायांना कुठला आहे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पावलो पावलो देवा पावलो रे, बर्वे संचित होते तैसे झाले रे. अंगी काठीवरही मारविले. म्हणजे तुकोबारायांनी देवाकडे धावा केलेला आहे, इतरांकडे नाही. विठ्ठला विठ्ठला अनेक प्रसंग तुकोबाराच्या जीवनामध्ये झालेले आहेत. दुष्काळ आटीला द्रव्य निरामान वेग अन्न कृतांगरी, त्या अभंगामध्ये देखील तुकोबारांनी देवाकडे प्रगट केलेले आहे. म्हणून देवा सांगो सुख दुःख. देवाकडे मागायचं म्हटलं, काही सांगायचं म्हटलं तर गुरु बोलावे संताची किंवा देवाची. म्हणून देवा सांगो सुख दुःख, देव निवारेल भूक. परमात्म्यावर एवढं सामर्थ्य आहे, एवढी शक्ती आहे. आपल्या जीवनामध्ये काही जे उणीव असली, जे काही भूक असली, परमात्मा निवारण करतो. देव निवारेल भूक. परमात्मा अन्नाची भूक सर्व जगाची निवारण करतो. कारे नाटविषयी कृपाळो देवासी, कोचित जगाची कृपाळू देवासी, कोटी तो जगाची एकला. तो परमात्मा अन्नाची भूक, दुर्जन असो सज्जन असो कोणी असो सर्वांची भूक परमात्मा निवारण करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भयंकर असा दुष्काळ पडला असं अजून देखील चरित्रामध्ये वर्णन आहे. आणि संकट पडल्यानंतर राज्यामध्ये दुष्काळ आल्यानंतर राजाचं काहीतरी कर्तव्य असते की प्रजेला काहीतरी एखादं काही मोठं काम काढावं आणि त्यांना पोटाची भाकर काहीतरी मजुरी द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फार मोठं असं किल्ल्यावरती काम काढलेलं आहे, बहुत काम काढलेलं आहे. मोठमोठे पाण्याचे टाके वगैरे बनवायला सुरुवात केलेली आहे. हजारो मजूर त्या ठिकाणी काम करतायत. आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतःकरणात थोडंसं कसं आलं की आज मी जर नसतो ते मेले असते.
मी यांना वाचवतो, यांचा मी पोशिंदा, यांना मी पोचतो. थोडंसं कसं अंतःकरणामध्ये आलं. महाराज बोलले नाही, परंतु संत महात्म्याच्या मनामध्ये न सांगता तुम्हा कळावे कळू येते अंतर विश्वे विश्वंभर परिहाराची नरगे. देवाला आणि संताला परिहार द्यायची गरज नाही, ते जाणत असतात. आणि रामदास स्वामी त्या ठिकाणी त्या गडावरती आलेले आहे. वा शिवा, काय छान प्रकारे तू काम काढलेलं आहे. हजारो लोक तुझ्या या कामामध्ये आहेत, सर्वांचं पोषण करतो. तुकोबारांचा आपला रामदास स्वामी बोललेले आहेत. आणि छत्रपती शिवाजीराव महाराजांना वाटलं वा महाराज खरोखर मी यांना पोचतो आहे. आणि रामदास स्वामीने सांगितलं शिवबा एक काम कर, ते फार मोठी शिळा या ठिकाणी अशी पडलेली आहे, सर्व मजुरांना सांग आणि त्यांना त्या शिळेला फोडायला लाव. छत्रपती शिवाजी महाराज सांगितलेले आहे. 5-25 मजूर त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी हातोडा लावून त्या मोठ्या दगडाला फोडलेला आहे. आश्चर्य असं झालं, नवल असं झालं. जवळपास 10-15 फुटाचा असा मोठा दगड असेल, त्याला फोडलेला आहे. फोडल्याबरोबर त्याचे 2 भाग झाले आणि 2 भाग झाल्यानंतर त्या ठिकाणी आतमध्ये छोटं बेंडूकाला त्या ठिकाणी पाणी देखील, अन्न देखील आता दगडामध्ये भरीव असा दगड होता, त्या दगडामध्ये दिसलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवर छाप टाकली. रामदास स्वामी वा शिवा, राजा असावा तर असा असावा. वा, जगाचं पोषण तर कोणी तर करेल, परंतु या बेडकाचं पोषण देखील तू केलेलं आहे. शिवाजी महाराजांना वाईट वाटलं की वा वा वा, माझ्या अंतःकरणाचे काही थोडाफार गळ झाला होता, त्यांच्या लक्षामध्ये आलेले आहे. पाषाणाचे पोटी बैसला दूर, दयामुखी कार गोड घाले, दयामुखी कार गोड घाले. पाषाणाचे पोटी बैसला दूर, दयामुखी कार गोड बैसला भरतूर तयामुखी चार कोण घाली. वा शिवा, तू प्रजेचं तो रक्षण करतो, त्याला खाय प्यायला देतो, त्यांना काम देतो, मजुरी देतो, परंतु या दगडामध्ये जो बसलेला बेंडूक आहे, धरतूर आहे. पाषाणाची पोटी बैसला धरतूर तयामुखी चार कोण घाली. याला चाला कोणी घातला? रामदास स्वामींनी विचारलेलं आहे. सांगायचं तात्पर्य परमात्मा हे सर्व जगाची अन्नाची भूक निवारण करतो. देवा सांगो सुख दुःख. किंवा एक दुसरा प्रसिद्ध असा प्रसंग आपल्याला माहीत असेल. स्वामी विवेकानंद हे भगवद्गीतेचे उपासक होते आणि त्यांनी भगवद्गीतेमध्ये वाचलेलं आहे योगक्षेम महाम्यम. परमात्मा सर्व जगाचा योगक्षेम वाहतो, सर्व कारभार चालवत आहे. आणि रामदास एक दिवस स्वामी विवेकानंदांनी परीक्षा घ्यायची ठरवली, परमात्मा खरोखर योगक्षेम वाहतो का? आणि एका स्टेशनवरती, भल्या मोठ्या स्टेशनवरती कलकत्त्याला अर्थात त्या ठिकाणी सकाळपासून ध्यान करत बसलेले आहेत, प्रभूचं चिंतन करतायत. सकाळचे 8 वाजलेले आहेत, 10 वाजलेले आहेत, 12 वाजलेले आहेत, किंबहुना सायंकाळचे 10 वाजलेले आहेत. परंतु स्वामी आपले ध्यान करत होते, चिंतन करत होते. पोटामध्ये पाणी नाही, अन्नाचा एक कण नाही, पण त्या देवाची परीक्षा बघायची. आणि एक मोठा मारवाडी शेठ त्यांच्या स्वप्नामध्ये परमात्मा गेलेले आहे. हे उठ, ताबडतोब स्टेशनवरती जा, माझा भक्त त्या ठिकाणी चिंतन करत आहे, ध्यान करत आहे, त्याला काहीतरी अन्नाची व्यवस्था कर. त्याला असं वाटलं स्वप्न हे खोटं असते आणि तो लगेच झोपून राहिला. परत परमात्मा 5 मिनिटात त्या स्वप्नामध्ये गेलेले आहे. तुला सांगितलं ताबडतोब स्टेशनवरती जा आणि काहीतरी माझ्या भक्ताला जेवणाचं ताट वगैरे घेऊन जा. त्या लक्षात आलं नाही, परत झोपला. आपल्या अन्नात आपला स्वप्न हे खोटं असते. परत परमात्मा गेलेले आहे. एक त्याच्या गालामध्ये ठेवून दिली. कशी बाबा? एक ठेवून दिली आणि दिल्यावर जागा झाला तर पुढे उठलेला आहे. तर बापरे, कोणी मारलेलं आहे? पण परमात्म्याने सांगितलं आपल्याला की माझ्या भक्ताला काहीतरी जेवणाची व्यवस्था कर. आणि अशी त्यांनी ताबडतोब मिष्टानाचं जेवण वगैरे तयार जे काही असेल रेडीमेड जेवण त्यांनी ताबडतोब घेतलेलं आहे आणि स्टेशनवरती गेलेलं आहे.
आणि स्वामीजी आपलं प्रबोध ब्रह्मानंदे लागले टाळी होणे आल्या ते सांभाळे आणि प्रभूचं चिंतन असं करत आहे. करता करता त्या ठिकाणी हे मारवाडी शेठजी गेलेले आहे. स्वामीजी डोळे उघडा मी आलेले आहे आणि लगेच अन्नाचं ताट समोर ठेवलेलं आहे. आणि स्वामीजींना वाटलं मला भूक लागली यांना कोणी सांगितलं. स्वामीजींनी त्यांना विचारलं हो गृहस्थाला विचारलेलं आहे शेठजीला मला भूक लागली तुम्हाला कोणी सांगितलं. बघा म्हणे घरामध्ये दिवाळी एक ठेवून दिलेली आहे आणि सांगितलं माझा भक्त त्या ठिकाणी स्टेशनवरती उपाशी आहे त्याला डबा घेऊन जा त्याला जेवणाची व्यवस्था करा. परमात्मा संपूर्ण जगात अन्नाची भूक निवारण करतो. देवा सांग सुख दुःख देव निवारिल भूक पोळा पहिल्या की शिवून गेला त्याच पोळा आहे का नाही. पोळा पहिल्या दिवशी होऊन गेला परंतु सर्वांचा प्रेम आहे. कारण पोळ्याचा मोहर तर आपला सप्ताह आहे. पोळा हरतालिका उद्या भगवान गणपती बाप्पाचं उद्या आगमन होणार आहे आणि ऋषीपंचमी सर्व योग महाराजांनी या सप्ताहामध्ये आणलेले आहे. सर्वांचं प्रेम आहे. मला वाटते ठेवू केलं जाऊ देवाची आगावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारी भूक. परमात्मा अन्नाची भूक संपूर्ण जगाची निवारण करतो. अनेक प्रकारची भूक आहे.
पदाची भूक परमात्मा निवारण करतो. तो नारायाची लागी बैसावे पितयाचे उत्संगी की तो चंद्र सूर्यापरी सजगीत लागू केला. द्रोहा वडिलांचं पद मिळावं, मांडी मिळावी म्हणून परमात्म्याचं ध्यान करण्याकरता वनामध्ये गेलेले आहे. परमात्म्याने त्याची देखील इच्छा पूर्ण केलेली आहे. अढळपदी बाळ वैसविला चिराचा सागर उपमन्या. परमात्मा अन्नाची भूक निवारण करतो, परमात्मा पदाची भूक निवारण करतो, परमात्मा संपत्तीची देखील भूक निवारण करतो. सुदामा ब्राह्मण मोठी पोळी घेऊन गेला, त्याची भेटी लागे गेला. सुदामाने कोणी भगवान श्रीकृष्णाने सुदामजीला सुवर्णाची नगरी दिलेली आहे, सुग्रीवाला किष्किंधा नगरी दिलेली आहे, विभीषणाला लंका नगरी दिलेली आहे. परमात्मा पदाची भूक निवारण करतो, अन्नाची भूक निवारण करतो. त्याचप्रमाणे परमात्मा ही राज्याची अर्थात संपत्तीची देखील भूक निवारण करतो. किंबहुना ज्ञानाची भूक देखील परमात्मा निवारण करतो. अर्जुनाला पूर्व वयांमध्ये पूर्व अवतारामध्ये हे भगवद्गीता सांगून त्याची ज्ञानाची भूक निवारण केलेली आहे अर्जुनाची. त्याचप्रमाणे उद्धवजीला उत्तर वयामध्ये अर्थात उत्तरी अवतारामध्ये एकनाथी अर्थात भागवत कथा श्रीमद भागवत सांगितलं आणि ज्ञानाची भूक निवारण केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल देवा सांगो सुख दुःख देव निवारील भोग. गाजो देवाचीच भार देव चुकाचा सागर. परमात्मा चुकावणे बाण घातलियावरी होईल कैवारे. होईल कैवारी. नारायण परमात्म्याकडे जर आपण संसाराचा अर्थात कुठलाही भार घातला परमात्मा होईल कैवारी. परमात्मा कैवार करतात आणि ते भक्ताच्या जीवनामध्ये आलेलं दुःख निवारण करतात. महाभारतामध्ये प्रसिद्ध अशी कथा आहे. दुर्योधनाने अर्थात दुःशासनाने द्रौपदी मातेला भरसभेमध्ये ओढत आणलेलं आहे आणि लग्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परमात्म्याकडे द्रौपदी मातेने धावा केलेला आहे. तुम्हा बिना बोली कोणा खबरे, तुम्हा बिना बोली कोणा खबरे,
ते धावत आले नाही. भीमदादा, नकुल, सहदेव, अर्जुन हे कोणी वेळेवर कामात पडत नाही. तदनंतर द्रौपदी मातेने परमात्माला धावा केलेला आहे आणि परमात्मा एवढे कृपाळू. वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले माऊली, परमात्मा स्वतः वस्त्र झालेले आहे आणि अंबर अवतार परमात्म्याने धारण केलेले आहे. असा परमात्मा घालो देवाचीच भार, त्याच्याकडे आपण तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नाव आहे. परमात्मा भक्ताचा कैवार घेतात, आता धावत येतात घालो देवाचीच भार. देव सुखाचा सागर, परमात्मा सुखाचा सागर आहे. सुखरूपा ऐसे तुझे गुण सागा, माझ्या मानुरंगा तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खेचे दलगे इंद्रने उंडलेले काही साधनाची नाही आठी. परमात्मा सुखाचा सागर आहे. सुख रूपायचे किंवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगर, सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे सुखाभार. अनेक प्रमाणे परमात्मा सुख रूप आहे. घालो देवाचीच भार, देव सुखाचा सागर, राहो जवळी देवापाशी. त्या दररोज कीर्तन आहे, दिवसभर माता भगिनी पारायणाला देखील असतात. ते पारायण नाही, सकाळी काकड्याला देखील पारायणाला देखील आणि नंतर हरिपाठाला पण नाचून आनंद घेतात. आणि हरिपाठ, कीर्तन, परिक्रमा, दर्शन, स्नान हे सर्व करून नाही नाही म्हणून आपण जास्त अति नाही केली पाहिजे. घालो देवाचीच भार, देव सुखाचा सागर, राहो जवळी देवापाशी, आता जवळ आणि पायाची. भक्त महात्मे देवाजवळ राहतात. आता जो हा काळ चालू आहे, प्रमाणे त्या दिवशी सांगितलं ते खरं मला सांगायचं होतं चातुर्मासाचं महत्व, पण तुम्ही भांडवल मला पहिल्या दिवशी संपून टाकलं. चातुर्मासाचं महत्व सांगायचं होतं. चातुर्मासाला कशामुळे चातुर्मास झाला हवा बाबांनी त्या दिवशी सांगितलं आहे. परत पिष्ट न्याय नको. आता राहो जवळी देवापाशी, आता जवळी पायाची. परमात्म्याच्या पायाजवळ चरणाजवळ भक्त मंडळी राहत असतात. हा चातुर्मासाचा असा पवित्र काळ आहे. त्या काळामध्ये अनेक साधक मंडळी आमचे बरे बाबा या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी बरेच माता भगिनी चातुर्मासाला दरवर्षी थांबत असतात. त्या ताई देखील आमच्या लक्ष्मीताई, सुनंदाताई, विजूताई देखील आहेत. अनेक आहे, आपल्या सर्वांना काही नाव माहिती नाही, परंतु त्यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत कारण ते साधना करतात. राहो जवळी देवापाशी. किंवा एक प्रसिद्ध आपल्याला उदाहरण माहिती आहे, ज्यावेळी प्रभू रामचंद्र लंकेमधून रावणाला मारून अयोध्येमध्ये आलेले आहे आणि आपापल्या परीने ज्यांनी जे जे काही सेवा केली असेल सर्वांना बक्षीस वगैरे दिलेलं आहे. प्रभूंनी सर्वांना बक्षीस दिलं, परंतु हनुमंताला काही दिलं नाही. तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही. एका हनुमंताला काय द्यावं, किंबहुना जीव जरी दिला तरी कमी पडेल. कारण हनुमंतरायांची एवढी सेवा होती. रामायणामध्ये जर हनुमंतरायांचं पाठ जर काढलं तर रामायण शून्य आहे. म्हणून हनुमंतराला काय द्यावं, प्रभूंनी काही दिलं नाही. सीता माईला आश्चर्य वाटलं, खरी सेवा ज्यांची आहे तेरा हरी आणि बाकीच्यांना काहीतरी त्यांच्या पद्धतीनं बक्षीस दिलेलं आहे. सुग्रीवाला दिलेलं आहे, विभीषणाला दिलेलं आहे, सर्वांना दिलेलं आहे. हनुमंतराला का दिलं नसेल? प्रभूंच्या मनामध्ये, आईसाहेबांच्या मनामध्ये आश्चर्य वाटलं आणि आईसाहेबांनी अशी जे गळ्यामध्ये अनमोल जे कंठी होती
ते नवरत्नाचा हार होता, माणिक मताचा हार होता, तो हार घेतलेला आहे आणि हनुमंतराच्या गळ्यामध्ये घातलेला आहे. हनुमंतराय घ्या, तुम्ही फार मोठी तुमची खरी पाहता खर्च तुमचंच आहे, तुम्ही फार मोठी याच्यामध्ये सेवा केलेली आहे, माझा शेवट तुम्ही लावलेला आहे. आणि हनुमंतराला काय, हनुमंत शेवटी हनुमंतराने ते सुवर्णाचा हार घेतलेला आहे, हिरा माणिक मोनीचा हार घेतलेला आहे आणि झाडावरती गेलेला आहे. एक एक मणी हातामध्ये घेत आहेत, फोडतायत आणि टाकतायत. आई साहेबांना आश्चर्य वाटलं की या एका मण्याची किंमत पृथ्वीचं वर कमी पडेल एवढी याची किंमत आहे. मी एवढा अनमोल किमतीचा हार याला दिलेला आहे हनुमंतरायांना. आणि हनुमंतराय एक एक तोडताय आणि खाली टाकताय. आई साहेबांनी विचारलं, हनुमंता तो हार तुला त्याची किंमत माहिती आहे काय? आणि किंमत काय? म्हणून काय शोधतोय? म्हणजे याच्यामध्ये राम शोधतोय. याच्यामध्ये जर राम नसेल मला त्याचा काही काम नाही. तो किती किमतीचा हार जर असेल, तुका म्हणे देवाविन केला शिन तो मिथ्या. जीवनामध्ये जर देव जर नसेल तर बाकी जीवन ते तुकोबराचं सुंदर असं प्रमाण आहे. विठ्ठल 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 दुःख तुझे भेटी वाचोनी देह काय तुकोबरा सुंदर देह माणस काय मला आठवत नाही मॅडम. लोकमान देह सुख संपत्ती उपभोग अनेक विटंबना दुःख तुझे भेटी वाचोनी. विटंबना दुःख तुझे भेटी वाचोनी. विटंबना दुःख तुझे भेटी वाचोनी. लोकमान तुमचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान आहे. धुळे जिल्ह्यात मान आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये मान आहे. लोकमान देह सुख कुठे जरी गेले या पाटील रामकृष्ण हरी या बसा समोर त्यांना जागा म्हणते. केवढा मोठा त्यांना मान आहे. लोकमान देह सुख. शरीर तर एवढं चांगलं आहे, कोळे कोळे दगड जरी खाल्ले तरी बसतात. एवढं चांगलं शरीर, कुठेच गोळी नाही, शुगर नाही, बीपी नाही, डायबिटीज शुगर आहे का? हा इकडे थोडं मराठी इंग्रजी आहे. हा डायबिटीज नाही, त्यांना कुठल्या प्रकारचे आजार नाही. लोकमान देह सुख. संपत्ती जर एवढी आहे, जर मेला कधी तर नोटाच्या बंडल जर असले तर नोटा शिल्लक राहतील, त्याचा देह जोडून इतकी संपत्ती इतकी प्रॉपर्टी. लोकमान देह सुख संपत्ती उपभोग आणि हे सर्व जरी असलं विटंबना दुःख तुझी भेटी वाचोनी. परमात्मा जर जीवनामध्ये नसला, देवाची भेट जर जीवनामध्ये नसली तर संपूर्ण विटंबना आहे. हनुमंतराय म्हणतात, आई साहेब तुझा अनुभव हा जरी हार असला त्याच्यामध्ये राम नाही, त्यामुळे मला याचं काही काम नाही. आणि आई साहेबांनी विचारलं तेव्हा, हनुमंता तू याच्यामध्ये राम शोधतो, तुझ्यात तरी राम आहे काय? तर म्हणे माझ्यामध्ये राम असेल नाही काय. तर प्रभूंनी ताबडतोब आपली छाती विदीर्ण केली आणि राम पंचायतन, राम लक्ष्मण सीता संपूर्ण राम पंचायतन भरत शत्रुघ्न वगैरे त्या ठिकाणी दाखवलेले आहे. म्हणून राहो जवळ देवापाशी. आणि प्रभूंनी सांगितलेलं आहे, मी याला काही देऊ तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही. सर्व आपापल्या राज्यामध्ये निघून गेलेलं आहे, परंतु प्रभूच्या चरणाजवळ हनुमंतराच्या ठिकाणी थांबलेले आहे. राहो जवळी देवापाशी आता जवळोनी पायाची ज्ञानेश्वर. देवापाशी आता जळवणी पायाची देवा सांगू सुख दुःख देव निवारी लोक. का म्हणे आम्ही बाळे का म्हणे आम्ही बाळे बाळे या देवाची रविवारे देवाचा
त्या देवाचे रविवारे देवा सांगो सुख दुःख देव निवारे भोक. परमात्मा आपण देवाची सर्व रविवार वाळत आहोत. विठू माझा लेकूर बाळा संगे गोपाळाचा वेळा. विठू माझा लेकूर बाळा निवृत्ती कांद्यावरी सोपानाचा हात धरी. पुढे झाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. विठू माझा लेकूर बाळा विठू माझा लेकूर बाळा. तुकामणी आम्ही बाळे या देवाचे लढीवाळे. सर्व जे भक्त आहेत संत महात्मे देवाचे लढीवाळ बाळक आहे. तुकामणी आम्ही बाळे या देवाचे लढीवाळे. देवा सांगो सुख दुःख देव निवारे भक्त. आपली संकल्पित वेळ संपलेली आहे. फक्त 5 मिनिटं राहिलेले आहे. या सप्ताहाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे ते फक्त पारायण आदरणीय श्री मधुकर चुडामन भोगे सौभाग्यवती दीपाली मधुकर भोगे यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांनी असं पवित्र कार्य या तीर्थक्षेत्रामध्ये भूवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याला साथ देण्याकरता संपूर्ण आमची संत मंडळी सर्व माता भगिनी बहुसंख्येने या ठिकाणी आलेले आहेत. इतक्या लांबवरती येऊन 7 दिवस वेळ काढला आणि परमार्थ आपले धार्मिक जीवन आपल्याकडून करून घेतात. या काळामध्ये हा काळ एवढा सुंदर आहे. एरवी जर तुम्ही पंढरपूरला आले कमीत कमी तुम्हाला 6 तास दर्शनाला पाहिजे. आता जर आपण दर्शनाला गेले तुम्ही 4 वाजता दर्शनाला गेलो 4 वाजून 2 मिनिटाला गेलो 4 वाजून 13 मिनिटाला हजर असं मास जवळच आहे. फक्त 12 मिनिटात दर्शन झालं. काल पण परवा पण दररोज. आणि 10 वाजता जर आपण गेलो ना तर गरुड खांबाच्या पुढे बारी असते. जास्तीत जास्त 15-20 लोक असतात. म्हणून सर्वांनी 8 दिवस परिक्रमा करा. चंद्रभागेचं स्नान करा. बाबांनी सांगितलं चंद्रभागे स्नान तुका मागे हे तिला. आम्ही 800 असल्यामुळे कधी कधी बाथरूममध्ये करत होतो. नाही देवा सांगो सुख दुःख देव निवारे भोक. ज्या क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत या क्षेत्राचा महिमा सर्व संतांनी वर्णन केलेले आहे. वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीचा. तुकोबाराकरता आम्ही खूप संपूर्ण त्रैलोक्य फिरलेलं आहे. वाराणसी पाहिली गया पाहिली द्वारका पाहिली परंतु ते पंढरीच्या तुलनेमध्ये येत नाही. अवघेची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखिल्या. चंद्रभागेला आपण डोळ्यानं जर पाहिलं तर अवघ्याच्या तीर्थाचं स्नान होते. म्हणजे काय म्हणते का स्नान करायची काय गरज आहे. फक्त डोळ्याने पाहिलं झालं काम. त्याच्यामध्ये कैगुच्य करणे सांगितला. डोळ्याने जर बघितलं एवढं पुण्य स्नान केलं तर काय पुण्य होईल. साक्षात मोक्षच मिळून जाईल. कारण परमात्मा घटनाचा यावे शुद्ध होणे दवंडपिठी भावे तो का घडा. परमात्म्याने पुंडलिके निरावर करुणा करे विठ्ठले. मूढ पापी जैसे तैसे उदरे कासे लावणी कसे जरी असतील परंतु या पंढरपूर नगरीचं महत्व आहे. किती जरी पापी असतील अवघे जीवनामध्ये किती जरी पाप महापाप जरी घडले असतील तर क्षालन होण्याचं एकच पंढरी पंढरी म्हणता पापाची भोरे असं एक क्षेत्र आहे. अवघे जेणे पापनाचे ते असे पंढरी गात जागा गात जागा. आणि परमात्म्याला काय मागा संसाराचं काही मागायचं नाही कारण ते मिळतच आपल्या प्रारब्धाने. परमात्मा कोणाचं दुःख निवारण करत नाही. आपण केलेलं कर्म आपल्या बापाला
सुटणार नाही. या हाताने केलेलं कर्म याच हाताला भोगावं लागेल, या हाताने केलेलं याच हाताला भोगावं लागेल, तशी कर्माचा सिद्धांत आहे. म्हणून देवा सांगो सुख दुःख, परमात्म्याकडे प्रेम मागावं, परमात्म्याला सुख दुःख सांगावं आणि देव निवारेल भोग परमात्मा भोग निवारण करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, स्वानंद सुख निवारणी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी, आमचे संस्थेचे सर्व गुरुवर्य त्यांच्या चरणी अर्पण करतो. तुम्ही सर्व प्रभोतमी महेशाच्या मूर्ती, सर्व सज्जन श्रोते मायबाप यांच्या चरणी अर्पण करतो आणि बहुसंख्येने या ठिकाणी आलात तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आणि दरवर्षी महाराजांनी ठरवलेलं आहे, एक सप्ताह पंढरपूर नगरीमध्ये, एक सप्ताह श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक अभंगाचं निर्माण केलेलं आहे. त्या ठिकाणी प्रभू पांडुरंगाचे परमात्माचं दर्शन तुकोबारांना झालेलं आहे, जिजामातेला देखील दर्शन झालेलं आहे. अशी पवित्र ती भूमी आहे आणि तुकोबारांचं साधनास्थळी आहे. त्या ठिकाणी आपण मला वाटतं गीता जयंतीला सुरुवात असते नाही, त्या ठिकाणी देखील यावं. त्याचप्रमाणे मे महिन्यामध्ये महाराज आता तारीख डिक्लेअर करतील, त्या ठिकाणी चौकशी करतील आणि आळंदी क्षेत्रामध्ये देखील सप्ताह महाराजांचा करण्याचा विचार आहे, मानस आहे. त्या ठिकाणी देखील यावं. अनेक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. महाराजांचं जन्मगाव जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. महाराजांचं सर्वांवरती प्रेम सारखं आहे, परंतु जन्मभूमीचे लोक बहुसंख्येने आलेले आहेत. भुसावळवरून सर्व मंडळी आलेले आहेत. सर्वांचं नाव मला माहिती नाही आणि सर्व त्या भंडारा डोंगरावरती गाथा पाळणा करता असतात. आदरणीय आमच्या ताई गोंडेताई आलेले आहेत, कारण त्यांच्याकडे माझं नेहमी जाणं असते. पांडुरंगाच्या पादुका ज्यावेळेस आम्ही मुक्ताईला करून त्या ठिकाणी घ्यायला येतो, त्यांच्या दारातून दरवर्षी आम्ही जात असतो, त्यांच्याकडे जात असतो, नेहमी संबंध आहे. आणि नावीवरून त्या ताई आलेल्या आहेत. नावी गावात आहे, नावीच नाही, नावी सांगवी यावा तुमचा पूर्ण परिसर. नावीमध्ये एक कार्यक्रम असतो, कार्यक्रमाची एवढी पत्रिका सुद्धा नाही, फक्त फळ्यावरती लिहिला जातो. त्या दिवशी कार्यक्रम चालू होईल, व्यासपीठ सारा शिवशंकर महाराज दांडे त्या दिवशी सांगतात. जवळपास 250 महिला नावीला नाथ मंदिरामध्ये, भोगेताई देखील आपले जे सप्ताहाचे आयोजक आहेत ते देखील तिथल्याच आहेत. आणि असं मंदिराचा थोडाफार जीर्णोद्धार करायचा होता. फक्त पाठच्या बोर्डावरती ते विलास काका भोगे त्यांनी लिहिलं की आपल्याला मंदिराचं थोडंफार काम करायचं आहे, त्यांची इच्छा असेल त्यांनी वर्गणी आणून द्यावी. 18 लाख रुपये फक्त 5 दिवसात गोळा झाले होते, कोणाला न मागता. असं नवी गाव आहे. म्हणून तुमच्या संपूर्ण परिसराचा विषयी मला फार मोठा अभिमान आहे. मी तर परमात्म्याला एवढं सांगेल की पुढल्या जन्मदिवस नको, जर द्यायचा म्हटला तर तुझ्या परिसरामध्ये द्यावा. कारण माझ्या भगिनी एवढी सुंदर ज्ञानेश्वरी, इतकी सुंदर ज्ञानेश्वरी वाचतात. ज्ञानेश्वरी त्यांना नेहमी सवय आहे. म्हटलं माझा आमची इच्छा आहे गाथापारायण करायला, म्हटलं माझा आवडीचा विषय गाथापारायण. आणि हे गाथापारायण केलं इतकं सुंदर, मी जे चाल काढली खूप सुंदर असं गाथापारायण त्या ठिकाणी झालेलं आहे. भंडारा डोंगरावर देखील सर्व मंडळी येत असतात. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आयोजक असतील आमचे आदरणीय संपूर्ण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आमचे वाल्मिक महाराज, ताराचंद महाराज, गुरुवर्य बाबा, सर्वांच्या चरणी आमचे गुरुधर शेठ, संपूर्ण गुरुबंधू सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि मेका पडेला निराळा असा सांडोली सोहळा, या सोहळ्यामध्ये थोडाफार सेवा मला मिळाली. मी माझं परम भाग्य समजतो. तुझे देणे तुझे समर्पणी पायी दाहो उतराय पांडुरंगा. परमात्म्याला एकच मागणी करा, इतना तो करना स्वामी जब प्राण जळते निखरे. श्री चंद्रभागा का तट हो, कुठला पण घेतात ते दिंडीवन का वट हो, मेरे सावरा निकट हो जब प्राण जळते निखरे. राधे को साथ लाया, रुक्मिणी को साथ लाना मेरे. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी वट हो, मेरा सावरा निकट हो. एक भक्त की है अर्जी, खुद गरज की है गरजी, आगे तुम्हारी मर्जी जब प्राण जाते जगो. देवा शेवटी तुझी इच्छा आहे, माझी तुझ्या चरणावर प्रार्थना आहे. ज्यावेळेस माझं प्राणोत्क्रमण होईल त्या ठिकाणी तू संपूर्ण कुटुंबासोबत आता रुक्मिणी माता, पांडुरंग परमात्मा सर्वांनी यावं आणि माझं मरण गोड करावं. विठ्ठल जय जय.